नाना पाटील वसतिगृहामुळे गरिबांच्या मुलांच्या आयुष्यात लागला शिक्षणाचा दिवा. उद्योजक सर्जेराव यादव. गोरगरिबांच्या मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचा दिवा लावून त्यांना स्वाभिमानाने उभे करण्याचे मौलिक कार्य लाड कुटुंबियाने नाना पाटील वसतिगृहाच्या माध्यमातून केले आहे, असे गौरवोद्गार ईश्वरपूरचे उद्योजक सर्जेराव यादव यांनी व्यक्त केले. कुंडल तालुका पलूस येथील नाना पाटील विद्यार्थी वसतिगृहाच्या 79व्या वर्धापन दिनी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी आमदार अरुण लाड, क्रांती दूत संघाचे अध्यक्ष किरण लाड, व्ही.वाय. पाटील, प्रभारी पोलीस निरीक्षक जयसिंगराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद, स्वातंत्र्य सैनिक वीरपाक्ष लुकणे, सौ सुनंदा लाड, सरपंच जयराज होवाळ प्रमुख उपस्थित होते. उद्योजक सर्जेराव यादव पुढे म्हणाले की पलूस व वाळवा तालुका हा क्रांतिकारकांचा वारसा आहे. क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापूंचे कुटुंब या ठिकाणी समाजसेवेसाठी अहोरात्र झटत आहेत, हे पाहून मन भारावून गेले आहे. या गोरगरीब मुलांच्यासाठी लागेल ती मदत मी माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून करेन. मला ही गरिबीची जाण आहे, त्यामुळे या मुलांच्या व्यथा मी जाणून आहे. दान अशाच ठिकाणी करा, त्याचा उपयोग गरजू लोकांना होईल. प्रभारी पोलीस निरीक्षक जयसिंगराव पाटील म्हणाले की या नाना पाटील वसतिगृहाला मोठा इतिहास आहे. या वसतिगृहामध्ये आम्हाला शिकण्याचे भाग्य मिळाले नाही, याची खंत कायम मनात राहील. या वसतिगृहासाठी कायम मदत राहील, असे म्हणाले. आमदार अरुण लाड म्हणाले की या वसतिगृहासाठी तांबट काकांनी आपला देह झिजवला. या वसतिगृहातील मुलांना योग्य शिक्षण व पोटभर जेवण मिळावे म्हणून त्यांनी दारोदारी जाऊन धान्य गोळा केले. क्रांती अग्रणी बापूंनीही आपले जीवन या वसतिगृहामध्येच घालवले. आम्ही बापूंच्या पश्चात लागेल ती मदत करत आलो आहोत. आपण सर्वांनी जास्तीत जास्त मदत करावी, असे आवाहन शेवटी केले. किरण लाड म्हणाले की या वसतिगृहास मोठा ऐतिहासिक क्रांतिकारी वारसा आहे. क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड, स्वर्गीय तांबट काका यांचे मोठे योगदान लाभले आहे. लोकांनी आजपर्यंत या वसतिगृहास भरभरून मदत केली आहे. येथे शिक्षण घेणारा विद्यार्थी अत्यंत गरीब घरातील शिक्षण घेत असून त्यांना शिक्षणाची वाट दाखवण्याचे कार्य इथे अहोरात्र सुरू आहे. यासाठी नागरिक सढळ हाताने मदत करत आहेत. या सर्वांचा मी कायम ऋणी राहीन, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रारंभी स्वागत मुकुंद जोशी, प्रास्ताविक अरुण सावंत, तर आभार जी.के. जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडली केडके, कृष्णा कारखान्याचे संचालक बाबासाहेब शिंदे, अशोक पवार, ग्रामपंचायत सदस्या मनीषा लाड, प्रशांत आवटे, जितेंद्र कारंडे, राहुल पवार, हनुमंत परळे, राहुल लाड, कुसुम दौंडे, सुमन गायकवाड, रणजित लाड, विक्रांत लाड, मुख्याध्यापिका तृप्ती चिटणीस, जयश्री पट्टण शेट्टी, क्रांती स्कूलच्या प्रिन्सिपल रुपाली शहा, क्रांतीचे संचालक दिलीप थोरबोले, धनाजी लाड, पी.एस. चव्हाण, विलास लाड, महेश मोरे, संजय मदने, डॉक्टर किरण गोतपागर तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, वसतिगृहाचे सर्व कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस.